कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी शहर बुधवारी गोळीबाराने हादरून गेलं. सांगली रोडवर पूर्व वैमनस्यातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे हा थरार उपस्थित असलेल्या पोलिसांवरच घडला, ज्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. सांगलीवाडी येथील गुन्हेगार ओंकार कांबळे आणि इचलकरंजीतील एका स्थानिक टोळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता. बुधवारी या दोन्ही गटांचा आमनासामना झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी ओंकार कांबळेवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात आणि प्रकृती चिंताजनक झाली. गोळीबाराच्या या हल्ल्यात ओंकार गंभीर जखमी झाला असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने CPR रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्याची मृत्यूशी झुंज सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.